तर ही व्हिडिओ आहे लग्नाच्या दिवशीची. लॉंग व्हिडिओ काढायला भेटली नाही म्हणून मी शॉर्ट व्हिडिओला केली सुरुवात. समोर बघताय ते आमची धना म्हणजे नवरी. त्या कोकणामध्ये ह्या सर्व रीती चालू असतात, ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताय. ते या सर्व रीती चालू ही लोक गेले देवाच्या पाया पडायला. त्यानंतरला मग गावी असं आंब्याचं झाड लावलं होतं, त्याची पण पूजा केली जाते. मग झाली जेवणाची तयारी. जेवणाची तयारीनंतरला मग होती मेकअपची तयारी. मेकअप झाला कारण की आता लग्नाला उभा राहायचा म्हणून धनाचा मेकअप करवते. तोपर्यंत आम्ही बोललो की पहिल्या पंक्तीमध्ये जेवून घ्या, म्हणून आम्ही तिघं पण भावंडं बसलो पहिल्या पंक्तीमध्ये. मग मुलीचे मामा मुलाचे मामा यांची भेट झाली. त्यानंतरला मग आगमन झालं त्या आमच्या भाऊजींचं, म्हणजे नवरदेवाचं आगमन झालं. त्यांचा स्वागत केला, आतिश होता स्वागत करण्यासाठी. त्यानंतरला स्वागत करून झाल्यानंतरला मग ते उभे राहिले. त्यानंतरला मंगलाष्टका होतात, आमच्या नवरीची पण एंट्री झाली आणि अशा प्रकारे झालं त्यांचं लग्न संपन्न. पुढच्या सर्व रीती होईपर्यंत मी आणि माझा बंड्या गेलो होतो वरती फोटोशूटसाठी. फोटोशूट करून आलो. खाली बघितलं सर्वात मालदार पार्टी म्हणजे साक्षी बसलेली होती सर्व आहेराची पाकिटं घेऊन. त्यानंतरला मग नवरा नवरीचा चालू होता फोटोशूट. धना फोटोशूटमध्ये जास्तच काहीतरी एकदम खुश दिसत होती, कारण की ती खूप आनंदी होती. पण थोड्याच वेळामध्ये तिच्या डोळ्यातून असे व्हायला लागले अश्रू, कारण की तिचा टाईम झाला होता सासरी जायचा माहेर सोडून. आतिश आणि धना ढसाढसा रडून झाल्यानंतरला मग धना निघाली तिच्या सासरी जाण्यासाठी. मग आम्ही सर्व तिला निरोप द्यायला मोठा भला मोठा टेम्पो करून बस करून निघालो वरातीसाठी. आणि मग रात्री 11 वाजता वरात भरली. त्यानंतरला वरातीमध्ये धमाल कशी गेली ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा.